येस, काल वल्लभ सरांबरोबर बोलणं झालं माझं. तर खूप चांगल्या आयडिया भेटल्या मला त्याच्यामधून पण सुद्धा. काही येस. काही गोष्टी कशा प्रकारे अचीव केल्या पाहिजे आणि टाइम कसा मॅनेज करायचा. आणि जरी आपल्याकडे टाइम नसला तरी जे आपले गोल जर त्यांना विचार करून कशा प्रकारे आपण त्याच्यातून बाहेर येऊन निघालं पाहिजे आणि आपल्या गोलसाठी धावपळ केली पाहिजे. आणि तुम्हाला ते अचीव होणारच. तुम्हाला फक्त रोज गोष्टी टायमावर नियमात करायच्या आहेत. बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या थ्रू आरामात होणार. तर या गोष्टी खूप चांगल्या आहेत. ग्रेट. ग्रेट थँक्स. ग्रेट ग्रेट. थँक्यू. काल मी ऍक्च्युली इन्व्हेस्टमेंट बद्दल एक गोष्ट शिकलो की म्हणजे जे आपलं महागाई वाढते. ठीक आहे. तर आपली महागाईचे जे रेट आहे म्हणजे 10%, 12%, आणि आपण जे इन्व्हेस्टमेंट केली आहे म्हणजे नॉर्मली आपण LIC, बरेच लोक LIC ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतात. तर LIC हे इन्व्हेस्टमेंट नाही ऍक्च्युली. हे आणि तुमचं लाईफ सिक्युअर करण्यासाठी आहे. आणि इन्व्हेस्टमेंट ही नेहमी आपलं जे महागाईचा दर आहे त्याच्यापेक्षा नेहमी जास्त पाहिजे, तरच तुम्ही श्रीमंत व्हाल. ठीक आहे. आणि बाकी आजकाल बरेच असे आहेत इन्व्हेस्टमेंट ऑप्शन ना, की ज्याला म्युच्युअल फंड वगैरे यांना लिक्विडिटी एक नवीन शब्द लक्षात आला की आता लिक्विडिटी म्हणजे कसं आपण आज आपल्याला पैशांची गरज पडली तर आज आपल्याला लगेचच्या लगेच पैसे कोणते कोणते इन्व्हेस्टमेंट देऊ शकता. मग उदाहरणार्थ सोनं हे आजच्या आज आपण विकू शकतो, पण प्रॉपर्टी हे लगेच विकता येत नाही. तर बरेच वेळा वर्षभर प्रॉपर्टी विकली जात. तर त्याच्यानंतर म्युच्युअल फंड यांना पण 3 वर्ष लॉकिंग पिरियड वगैरे असतं. तर अशा वेळी आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून लिक्विडिटी कन्सेप्ट लक्षात ठेवूनच आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. की आपल्याला जर पुढचे 3 वर्षात किंवा 5 वर्षात म्हणजे आता अजून एक गोष्ट शिकलो की आपल्या आजचे पण फेजेस असतात बरेच. म्हणजे उदाहरणार्थ आपण अनमॅरिड असतो तेव्हा आणि एज आपलं 20 ते 30च्या दरम्यान असतं तर आपली रिस्क कॅपॅसिटी जास्त असते. पण जस जसं आपण मॅरिड होतो तर आपली जबाबदारी वाढते, आपण रिस्क आपली कॅपॅसिटी कमी होते. ठीक आहे. आणि आपले खर्च पण वाढतात. आणि नंतर मग मुलांचं शिक्षण त्यासाठी पण आपल्याला नंतर लग्नानंतर मग मुलांचं पण एज्युकेशनची पण जबाबदारी वाढते. तर मग आपलं जसं एज वाढतं तसं आपली रिस्क घेण्याची कॅपॅसिटी म्हणजे थोडस इन शॉर्ट कमी घ्यायला पाहिजे रिस्क. मला माझी शेअरिंग शेअर करायची आहे की रिगार्डिंग माय जॉब मला थोडं चांगलं ऑपॉर्च्युनिटी भेटली. मला भरपूर सारे रिसर्च करायला भेटलं. काही काही नवीन गोष्टी मी माझ्या जॉब मध्ये ऍड करू शकतो आणि वेन एव्हर आय एम फोकस्ड ऑन माय जॉब ऑल्सो तेवढं मला जास्त स्वतःवरती पण फोकस करायचा टाइम भेटतो आणि न्यू न्यू आयडियाज मला पण भेटतात. प्लस माझे टू डू लिस्ट मधले माझे अराउंड 60 to 70% मध्ये टास्क अचीव्ह झाले. सो दॅट वॉज ऑल्सो आय कन्सिडर माय विन फॉर यस्टरडे. सो दिस येस वल्लभ. करेक्ट करेक्ट गाईज, लक्षात ग्रेट. ठेवा, ज्यांनी ज्यांनी मी ज्यांना ज्यांना सांगितलंय, ज्यांनी ज्यांनी 1 to 1 केले आणि ज्यांच्याबरोबर मी ती फाईल शेअर केली आहे, त्याच्यामध्ये एक ट्रॅकर करून नाही खरं तर प्रत्येक महिन्याच्या एंडला जर तुम्ही ट्रॅकर, इव्हन मी पण आताही करतो. आणि काल केला 2 तारीखला, 1 तारखेला नाही केला. पण त्या 2 तारखेला आपल्याला कळतं की आपल्याकडे जी असेट आहे ती किती टक्क्यांनी वाढलेली आहे. तर आपलं गोल्ड वाढलेलं, तर गोल्डची प्राइस हे वाढले, तर आपली असेट वाढली. म्युच्युअल फंड वाढले, स्टॉक मार्केट वाढले, प्रॉपर्टी व्हॅल्यू वाढली, आपली सेव्हिंग वाढली, FD वाढली, लायबिलिटीज कमी झाली. ऑब्व्हियसली लायबिलिटी नाहीये, पण तीही लोकांची कमी होते. तर जेव्हा ती कमी होते तेव्हा आपला ऑटोमॅटिकली वेल्थ क्रिएट येतो. तर काल मी माझी ती फाईल मेंटेन केली आणि तेव्हा नंतर कळालं की येस, आपली ती वेल्थ क्रिएट करते. राईट. जशी ही पिगी बँक, जशी पिगी बँक वाढत जाते, जसे हे पैसे बोलतात ना, पैशाला बघून मजा येते, तसं आपल्या वेल्थला बघून पण मजा येते. ही एक बोलतात ना, एक एनर्जी देते की आपलं वाढतंय. राईट. आज 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 जर विजयाने सांगितलं, त्यांना जे ह्या गोष्टी माहिती पडल्या, इट वॉज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट इज माय सक्सेस.
करायला एखादा मस्ट आहे. तो माझा मिशन आहे ना, तो माझा बोलतात ना की माझ्या मिशनला मी हळूहळू पुढे जातोय. सो दॅट इज माय सक्सेस. सो दिस इज ऑल द गुड. म्हणजे बोलतात ना की प्रत्येक माणसाने हे केलंच पाहिजे. आणि फायनान्स, आपण इंजिनियर आहोत, आपण डॉक्टर आहोत का सायंटिस्ट असो, पण आपल्याला जर पैशाचं नॉलेज नसेल तर आपली प्रॉब्लेम क्रिएट करून घेऊ. करेक्ट आहे, कारण की हा आता बोलतात ना खूप गरजेचा विषय झालेला आहे आणि हा वाढता विषय आहे. थँक्यू व्हेरी मच स्वप्नील. And I really, I'm really grateful to get such a wonderful team and such a wonderful crowd. So thank you very much. थँक्यू गाईज. येस गाईज, आपण एक जस्ट शॉर्ट व्हिडिओ लावू आणि वी विल एंड दिस सेशन फॉर टुडे.